हाय फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल. तुम्हाला मी आज ड्रेसची कटिंग शिकवते. बघा, आता ड्रेसची कटिंग आपण मापा घेऊया. आता त्यांची उंची आहे 41 उंची आहे. हे आपण अस्तरावर ड्रेस कटिंग करतोय आणि नंतर आपण अस्तरावर कटिंग झाल्यानंतर आपल्याला वरच्या कपड्यावर अस्तर ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे. ह्यांची छातीचं माप घेऊया. आता 33 आहे. 33 म्हणजे आपल्याला जवळपास 46ची छाती आहे. 46ची छाती म्हटलं 46चा तुम्हाला चौथा करून घ्यायचा आहे. चौथा तुम्हाला असा टेपवर करून घ्यायचा आहे. 46चा चौथा आहे 11.5. आपण अगोदर आपलं शोल्डरचं हे टाकून घेणार आहोत डायग्राम. तुम्हाला सांगते मी शोल्डरचा डायग्राम कसं टाकायची. पप्पा त्यांचं 3.5चे शोल्डर आहे. 3.5 इंचावर आपल्याला हे 3.5चे शोल्डर इथे आला आणि त्यानंतर प्लस 3 इंच आपल्याला वाढवायचं आहे. 6.5 इंचाने घेते. त्यानंतर खोल त्यांना आपल्याला मुंड्याचं हे आकार देण्यासाठी गळ्याचा हा जो आपण चौकोन करून घेतो आहे, जसं मी तुम्हाला मागे ब्लाऊजची कटिंग करताना मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनेच. तर हे मी 6 घेते आणि असं मी 6.5 घेते. तर हा आपलं 6.5चा चौकोन सुरू तयार झालेला आहे. त्यानंतर आपण छाती बघितलं होतं. छातीचा चौथा भाग आहे 11.5. 11.5ला आपण हे करून घेतो. त्यानंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे. आता इथे आहे ना, पुढे हा ड्रेस आहे म्हणून याला शिलाई मार्जिन आपण जास्त ठेवत नाही आहोत. याला फक्त 1.5 इंचाची शिलाई मार्जिन घेतोय आपण. 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला मुंड्याचा आपल्याला आकार देण्यासाठी आपण इथून 1.5 इंच घेणार आहोत. इथून 1.5 इंच घ्यायचं. हा बाहेर म्हणजे बाहेरचा मुंडा झाला. आणि इथून 1 इंच घ्यायचा. हा आतला मुंडा झाला. आतला मुंड्याला आपल्याला आता जो हा आपण हे घेतलेला आहे, इथून हा 1/2 इंच आपल्याला इथे आतमध्ये हे करून घ्यायचा आहे. आणि शोल्डर आणि इथं आपण सरळ रेषेत आखून घेऊया. त्यानंतर मग तुम्हाला ह्याचा आतल्या मुंड्याचा जो आकार द्यायचा आहे तो इथून द्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने हा आतल्या मुंड्याचा आकार झालेला आहे. असं थोडासा आतमध्ये घेऊन हा आतला मुंड्याचा आकार आहे थोडा. त्याच्यानंतर हा बाहेरच्या मुंड्याचा म्हणजे हा बॅक साईड आहे. हा वाला जो बॅक साईड, हा फ्रंट साईड असं म्हणतो ना आपण ते. नंतर आपल्याला आता कमरेची उंची घ्यायची आहे. कमर उंची. तर आपल्याला कमर उंची घ्यायची आहे. कमर उंची आहे यांची जी कमर उंची आहे ते 16 आहे. आणि कमर घेर जो आहे तो 42 आहे. 42चा चौथा करायचे आहे. तर आपल्याला हे बघा 42चा चौथा मी कशी करते. 42 इथे आला हे पहा. आणि त्याच्यानंतर त्याचा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला. तर चौथा भाग आपल्याला असा बघायचा आहे. मग हे बघा 10.5 येतो. 10.5 झालं. इथून आपल्याला 10.5 42चा चौथा 10.5 झाले. त्यानंतर अधिक 1.5 इंच आपल्याला वाढवायचं आहे शिलाई मार्जिन. आणि आपण इथून ही शिलाई मार्जिनचा जो हे आहे हा आपण इथे आखून घेऊया. हे शिलाई मार्जिन आहे. आणि हा जो ह्याच्यावर आपला करेक्ट टू करेक्ट ड्रेसचा माप आपल्याला आपला मापाचा आहे. आणि ही इकडं जे आहे ते शिलाई मार्जिन आहे. तर आपल्याला आता सीटची उंची घ्यायची आहे. सीट उंची प्लस सीट घेर घ्यायचं आहे. ते मी सांगते आता कसं घ्यायचं. आत्ता ह्यांची सीट उंची आहे हे पहा
25 24 आहे, 24 आहे. आणि सीट गेअर आहे 48 आहे. आता 24 तुम्हाला सांगते, 24 आपल्याला इथून घ्यायचं आहे. हे 24 आणि सीट गेअर आपल्याला घ्यायचं आहे आता. तर 46 येतोय त्यांचं सीट गेअर. 46चा चौथा काढायचं आहे आपल्याला. हा ड्रेसची कटिंग आहे. ड्रेसच्या कटिंगमध्ये सगळे चौथे येतात, चौथा भरपूर येतो. 46 11.5 येतोय. जसं आपल्या छाती आले त्याप्रमाणे 46 11.5 आलेला आहे. हे पहा 11.5 अधिक 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे सिलाई मार्जिनसाठी, कट मारण्यासाठी आहे ते आपल्याला 1 इंच. हा 1 इंचमध्ये मिळवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपलं हे फिटिंग जो येणार आहे ते आहे ते. त्यानंतर तुम्हाला उंची सांगितलं. आता उंची त्यांची आहे, आपण बघूयात जरा उंची. तर आपण ड्रेसची उंची बघणार आहोत. ड्रेसची उंची आहे यांची 43 आहे. 41 आहे. 43 आपण त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी आपण एक्स्ट्रा 1 इंच वाढवून 42 आहे त्यांचं. तर एक्स्ट्रा वगैरे वाढून 43 होतात. तर आता आपण ड्रेसची कटिंग करतो आहे. आणि आपली त्यांचं हे आहे ड्रेस घेर तो 23चं दुसरा आपण घेतो आहे. तर 23चा दुसरा जो आहे 11.5 येतो आहे. सगळं 11.5 येते त्यांचं. तर 11.5 मी इथे घेते आहे. हे 11.5 आपण इथे घेतो आहे. आणि त्यानंतर अधिक 2 इंच सिलाई मार्जिनसाठी आपण इथे हे करणार आहोत. आणि डायरेक्ट आपल्याला ही सिलाई ह्याच्यामध्ये मिळवणार आहे आणि ही सिलाई ह्याच्यामध्ये. तर आपली ही सिलाईचं जे मार्जिन आहे ह्यानुसार आपल्याला व्यवस्थित फिटिंगला वगैरे काही प्रॉब्लेम होत नाही आहे. तर आपण हे करणार आहोत. आता आपण करूयात कटिंग. तर हे पहा मी कटिंग कशी करते पहा. हे पहा. तर हे आपण ड्रेसची कटिंग करणार आहोत. हे पहा. तर हा आपण जेव्हा कटिंग करतो तेव्हा आपण बाहेरचाच सुरुवातीला आपण बाहेरचाच मुंडा कट करतो आहे. हे पहा. हे बाहेरनं इथून कट करायचं आहे आपल्याला. तर इथे हे जो आहे इथे आपण कट मारण्यासाठी ठेवलं होतं थोडंसं हे केलेलं. तर आपल्याला इथे एक पॉईंट करून घ्यायचा आहे. ओके. इथे पॉईंट करून झाला. हे आपल्या ड्रेसची कटिंग होते. टॉपची कटिंग आहे. ही नॉर्मल टॉप आहे, मला शिवायला आलेला त्याचीच कटिंग करून दाखवते तुम्हाला मी. आणि ह्याचं आपण हे इथनं हे बंद हे कट करून घेऊया. तर आपलं हे 2 भाग होतं. हा जो भाग आहे तो हा बॅक साईड आहे. हा बॅक आहे आणि हा फ्रंट आहे. तर फ्रंट साईडला आपल्याला आतला मुंडा असतं. फ्रंट साईडचा आपण मुंडा कट करून घेणार आहोत. हे पहा. आणि व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हां. तर ही झाली आपली आजचं म्हणजे ड्रेसवर हे ड्रेसची कटिंग झालेली आहे. आता तुम्हाला मी दाखवते. आता आपल्याला हे मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कपड्यावर पण कटिंग दाखवते. तर फ्रेंड हे पहा. ह्याची जी डिझाईन आहे ना ती सरळ असंच डिझाईन आहे. तर हे आपल्याला ह्या पद्धतीने कट करायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते. आता इकडून आपण पहिलं काय आपण करत होतो की डिझाईन जर असं डबल केलं तर त्या पद्धतीने डिझाईन यायचं. पण ही डिझाईन वेगळीच आहे. तर तुम्हाला दाखवते बा. एक मिनिट दाखवते.
हे पहा, आपण पुढचा भाग कट करतोय, फ्रंट साईड. फ्रंट साईड आपण कट करतोय. तर हा फ्रंट साईड आहे आपला. एक डिझाईन आहे त्यांनी दिलेलं, तर आपल्याला ही डिझाईन तुम्ही काढून घ्यायची होती, पण काय हरकत नाही. ओके,